कोल्हापूरमधील KMT वर्कशॉप येथील इलेक्ट्रिक बस चार्जिंग केंद्र उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदू विधिज्ञ परिषदेने केली आहे। नियमानुसार 830 झाडं लावणं व सुमारे 4,15,000 रुपये अनामत जमा करणे अपेक्षित असतानाही ते करण्यात आलेलं नाही। याबाबत महाराणी रूपाराणी निकम व आयुक्त राजेंद्र भारुड यांना निवेदन देण्यात आले। अवैध वृक्षतोड असूनही वर्षभर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। दोषींवर कारवाई करून झाडांची भरपाई करून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून महापौरांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले। नमस्कार, मी अधिवक्ता समीर पटवर्धन, हिंदू विधिज्ञ परिषद। आमच्या हिंदू विधिज्ञ परिषदेचे सल्लागार श्री बाबासाहेब भोपळे यांनी काही माहितीच्या अधिकारात मागवलेली होती। त्याप्रमाणे जे महापालिकेचं बुद्ध गार्डन आहे तिथं KMT बसेसच्या चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी ठेकेदाराला परवानगी दिलेली होती। ठेकेदारानं विना परवानगी घेता तिथली वृक्षतोड केली। ही बाब महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिकेनं त्या ठेकेदाराला 830 झाडं लावायची सक्ती केलेली होती। त्याचबरोबर 4,15,000 रुपये भरण्याची देखील सक्ती केलेली होती। ही गोष्ट जानेवारी 2025 मध्ये घडलेली होती। त्यानंतर बाबासाहेब भोपळे यांनी काही माहिती अधिकारात ही कागदपत्र मागवली असता असं निदर्शनास आलं की आज तागायत ह्या संबंधित ठेकेदारानं वृक्षतोड तर केलेलीच नाही, पण महापालिकेनं ऑर्डर केलेली 4,15,000 रक्कम ही सुद्धा आज तागायत भरलेली नाही। यावरून एक प्रश्न हिंदू विधिज्ञ परिषदेला पडलेला आहे की सर्वसामान्य माणसानं जर आपल्या घरातलं झाड तोडायचं म्हटलं तरी त्याला परमिशन घ्यावी लागते। विदाऊट परमिशन ते कापलं गेलं तर त्याला दंड होतो। अशा परिस्थितीत ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचा दंड न आकारता किंवा त्याच्यावर कारवाई न करता आज तागायत हे असंच प्रकरण दाबलं गेलेलं आहे। ह्याचा अर्थ असा होतो की सर्वसामान्याला एक कायदा आणि महापालिकेच्या ठेकेदारांना एक कायदा, हा संभ्रम आता जनतेमध्ये निर्माण झालेला आहे। या संबंधी आज आम्ही महापौरांना या प्रकरणाचं निवेदन देण्यासाठी महापालिकेत आलेलो आहोत। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।